मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर परिक्रमेला खूप महत्त्व आहे. परिक्रमा म्हणजेच प्रदक्षिणा, आपण जी देवाला घालतो ती. तर भैरव मंदिरामध्ये जर तुम्ही दर्शन घेत असाल तर भैरवाला 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. गणपती मंदिरामध्ये सुद्धा 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. जर का तुम्ही देवीच्या मंदिरात असाल तर 1 प्रदक्षिणा मारा किंवा मग 3 मारा. हनुमान मंदिरामध्ये जर तुम्ही प्रदक्षिणा मारत असाल तर त्या 11 माराव्यात. त्याचप्रमाणे विष्णू मंदिर, रामाचं मंदिर, श्रीकृष्णाचं मंदिर ह्या मंदिरामध्ये जर तुम्ही प्रदक्षिणा मारत असाल तर त्या 4 मारायच्या आहेत. परिक्रमा मारण्याच्या सुद्धा या पद्धती आहेत. महादेवाच्या मंदिरामध्ये अर्धीच परिक्रमा करायची असते, हे माहिती असेलच. तर अशा पद्धतीने देवांना परिक्रमा कराव्यात. जय भवानी, जय